स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक 89 आणि त्याचं विवरण. नाही का रे तूची संत, का बा पाप पुण्या खंत. तिन्ही देहा तू वेगळा, खरा विवेकी सोवळा. जयावर्म पडे ठावे, त्याने अलिप्त रहावे. तुझा तुची पाहे खेळ, कैसा काळाचाही काळ. एक भावे स्वामी पायी, स्थिरमती आता राही. थोरा थोरा माया ज्याची, नको भीती तुला त्याची. बाळा रक्षी स्वामी माता, त्यासी तुझी चिंता आता. भोगी रे भजनानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. भावार्थ असा, मामा स्वतःला प्रश्न विचारत आहेत. अरे बाबा, तू संत झालेला आहेस, मग पापपुण्याची खंत कशासाठी करतोस? तू तर आता तीनही देहावेगळा झालेला आहेस. विवेकानं विचार करून पहा, 3 देहांचा स्पर्श उरलेला नाहीच. तू खरा पवित्र झाला आहेस. ज्याला 16 ओळ्याचं हे वर्म कळलंय, त्यानं देहभावापासून अलिप्त असावं. तुझ्या मनाचा चाललेला हा खेळ अलिप्तपणे पहा. तू कालातीत देहातीत अवस्थेत आला आहेस. गुरुचरणी एकरूप होऊन आता स्थिरबुद्धीनं राहा. भल्या भल्यांना माया त्रास देत असते. तुला भीती वाटण्याचं कारणच उरलेलं नाही. स्वामी हेच मातेच्या वात्सल्यानं तुझं रक्षण करतायत. त्यांना तुझी काळजी आहे. तू चिंता करू नकोस. गुरुभजनात रमून जा आणि भजनानंदाचा लाभ घे. तो आनंद स्वामी स्वरूपानंद देतीलच. या अभंगावरचं चिंतन असं, श्रवण मनन अभ्यास या योगानं हा संसार, जगत आणि मी हे असत आहेत याची जाणीव होते आणि साधक परमात्मबोधाच्या वाटेस लागतो. सर्व नित्य नैमित्तिक कर्म ईश्वर किंवा गुरुचरणी समर्पित करण्यानं शुद्ध झालेल्या त्याच्या अंतःकरणाला अंतिम शुद्धीची ओढ लागते. ती लाभण्यासाठी क्षमताही त्याला प्राप्त होते. तो साधक अंतःकरणानं निर्मळ आणि आचरणानं पवित्र होतो. गुरुवर त्याची अपरंपार श्रद्धा बसते. त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. समर्थ रामदास सांगतात, अनन्य होता धन्य निश्चयेसी. गुरुभजनाचे नि आधारे, निरूपणाचे नि विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. हा परमार्थातला सिद्धांत आहे. मामांची अशी देहबुद्धी संपून गेली, विरक्ती प्राप्त झाली, सत्संग लाभ झाला, आयुष्यभर सद्बुद्धीच्या आधारे ते वागले, मनात कसलाही मोह उरला नाही. जीवनातील सारासार काय, नित्य अनित्य काय याचाच विचार केला. हे सर्व करणं म्हणजे गुरुभजन, गुरुसेवा होय. अशा भजनानं सद्गुरूंचं चित्त संतुष्ट झालं. साधना उपासना करून सतत गुरुशिष्य संवाद साधला की मग अंतःकरण विकसित होतं. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 4 देह असतात. जसजसं देहभान विवर्जित होत जातं तसतसा शिष्य गुरुरूपात लीन होत जातो. साधने जे काही साधावे, ते तो आपणची स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्याकार, असं समर्थ सांगतात. मामा विवेक विचारानं 3 देहावेगळे होऊन गेले. सर्वामधून अलिप्त असणं हेच परमार्थातील वर्म त्यांना सापडलं. आता जगत रंगभूमीवरला खेळ ते आनंदानं पाहू लागले. माया भल्या भल्यांना कशी खेळवते आणि त्यांची फजिती कशी होते हेही लक्षात आलं. पण जो गुरुचरणी पूर्ण शरणागत होतो त्याची चिंता सद्गुरूंना लागते. जशी माता बालकाची सर्व काळजी घेते, तशीच स्वामी स्वरूपानंद माऊली
त्यांची काळजी घेत होती. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य, सद्गुरू विण समाधान आणिक नाही, असं समर्थ म्हणतात. मामा स्वतःला सांगतात, तू भजनानंद भोगीत राहा. स्वामी जसे संतपदी पोहोचले तसाच तूही संतच म्हणजे ब्रह्मरूप होऊन जाशील. हे होतं अभंग क्रमांक 89, त्याचं विवरण. उद्याच्या भागात अभंग क्रमांक 90 त्याचं विवरण आपण ऐकूया. जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत, ऐशा संता नमस्कारू कृपा ठेवा स्वामी वरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.